देवाच्या दयेने आणखी एक आशीर्वादाचा प्रभूचा दिवस आपण पाहू शकलो, म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया. Because of the grace of the Lord, we could see this day. आराधनेमध्ये जाण्याच्या अगोदर देवाच्या वचनातून आपली जी मनं आहेत ते आपण भरून घेऊया आणि परमेश्वर आपला निर्माण करता देव कशा प्रकारे तो किती चांगला आहे त्याकडे आपलं आपण लक्ष लावू. Before we worship and sing, let us fill our hearts and be guided by the word. स्तोत्र 4 आपण यावेळेस वाचलेला आहे आणि दाविदाची ही प्रार्थना आहे. दाविदाने संकट समयी आणि जेव्हा त्याच्यावर हल्ले होत होते त्यावेळेस देवाकडे केलेली याचना आपण या स्तोत्रामधून पाहतो. This is the psalm in which David is praying when the enemies were attacking him. स्तोत्र 3 जे आहे ते मागच्या रविवारी आपण पाहिलं की ज्यावेळेस दाविदाच्या विरुद्ध त्याचा मुलगा अबशालोम याने बंड केला आणि त्याचा पाठलाग तो करत होता, त्यावेळेस त्याने गुहेत जाऊन आश्रय घेतला आणि तो त्याच्यापासून लपत होता आणि तो त्याच्या संरक्षणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत होता. Last Sunday we have learned from Psalm number 3, and the background we learned that Absalom was chasing his father for the throne, and David had to hide himself in a cave. स्तोत्र 4 मध्ये अशा प्रकारच्या संरक्षणासाठी आपल्याला दावीद प्रार्थना करत आहे असं कुठं आपल्याला दिसणार नाही, परंतु त्याच्या विरुद्ध जे लोक बोलत होते त्याच्या विरुद्ध त्याची निंदा होईल अशा प्रकारे जे लोक अपमानास्पद बोलत होते त्यांच्याबद्दल तो देवाकडे प्रार्थना करतो असं आपल्याला स्तोत्र 4 मध्ये पाहायला मिळतं. Here we learn that the enemies were throwing the insulting taunts on the David. वचन 1 आणि 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो देवाला हाक मारत आहे, आरोळी करत आहे आणि दयेची याचना करत आहे. In 1 we learn that he is calling to the Lord and praying. आणि तो म्हणत आहे, हे माझ्या न्यायपणाचे देवा, संकटात मी होतो तेव्हा तुम्हाला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना आहे. He says that when he was in distress, the Lord helped him. आपल्याला हे पाहायला मिळतं की दावीद या ठिकाणी मनात कसलाही कडूपणा किंवा संताप ठेवून देवाकडे प्रार्थना करत नाही, तर तो एका आत्मविश्वासाने की परमेश्वराने मागील दिवसामध्ये त्याच्या जीवनावरती जी कृपा केलेली आहे ती कृपा आठवून देवाचा चांगुलपणा आठवून तो म्हणतो की देवा तुम्हाला मुक्त केले, तेव्हा तुम्हाला मुक्त केले आणि ते आठवून तो देवाकडे आता आत्मविश्वासाने प्रार्थना करत आहे. He is not praying with resentment or bitterness in his heart, but he is thanking the Lord for the grace that God has shown him. आणि देवाला संबोधताना तो म्हणतो की हे माझ्या न्यायपणाच्या देवा. And he is calling the Lord God of my righteousness. आणि त्याला हे ठाऊक आहे, त्याला पूर्ण विश्वास आहे की मी माझ्या कर्माने न्याय ठरलेला नाही, मी माझ्या चांगुलपणामुळे देवासमोर चांगला नाही, तर देवाने मला न्याय ठरवलेला आहे, तो मला न्याय ठरवणारा परमेश्वर आहे. His confidence is not in himself, but the one who justifies the sinners. आणि हे त्याच्या सत्संकल्पानुसार आहे, त्याच्या निवडीच्या सत्संकल्पानुसार आहे. And we know that the salvation is according to the counsel of God's own will. आणि म्हणून भूतकाळात देवाने त्याला संकटातून मुक्त केल्याचं आठवून देवाचा विश्वासूपणा, देवाची दया आहे, या सर्व गोष्टींचं चांगुलपणाचं तो स्मरण करत आहे. David is remembering the mercy and the grace of the Lord. वचन 2 जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी दाविदाचे शत्रू हे देवापासून दूर आहेत किंवा देवाला ते ओळखत नाही, म्हणून ते व्यर्थपणे दाविदाच्या मागे लागलेले आहेत. दाविदाची निंदा आणि दाविदाचं जे आहे ती अप्रतिष्ठा करण्याच्या ते मागे लागले आहेत, म्हणून तो त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. The enemies of David, they did not know the Lord, and that's why they were taunting and they were insulting David. आणि अशा प्रकारची वागणूक जी आहे, अशा प्रकारचं एखाद्याच्या पाठीमागे लागणे किंवा त्याची निंदा अप्रतिष्ठा करणं हे सर्व व्यर्थ आहे, तो सांगत आहे. And David is saying that the way they are dealing with him is in vain. वचन 3 मध्ये तो म्हणतो की परंतु तुम्ही हे जाणा, तो त्या निंदा करणाऱ्यांना म्हणत आहे की तुम्ही हे जाणा की यहोवाने भक्तिमानाला आपल्यासाठी निराळे करून ठेवले आहे. And in verse 3 he says that, but know that the Lord has set apart the godly for himself. वचन 3 मध्ये देवाचा सांत्वन आणि आशा देणारा जो करार आहे त्याच्याविषयी तो आता बोलत आहे. And in verse 3 he is talking about the covenant.
देवाने त्याच्या संकल्पानुसार त्याला निवडले आहे, त्याला वेगळं केलेलं आहे. म्हणून तो आता प्रार्थना करत आहे, तो त्याचा विश्वास व्यक्त करत आहे की देवाने मला निवडले आहे, म्हणून तो माझी प्रार्थना ऐकेल. And now he's showing or expressing his confidence that God is the one who elected him, and therefore the Lord will hear his prayer. त्याला हे माहित आहे की त्याची प्रार्थना ऐकली जाणे याच्या मागे त्याचा चांगुलपणा नाही, तर परमेश्वराचा जो करार आहे त्याच्याविषयी, त्याच्यामुळे देव माझी प्रार्थना ऐकतो. हे त्याला ठाऊक आहे. David knew that if his prayer is heard, it is not because of his own goodness, but because of the covenant love of God. दाविदाची ही इच्छा आहे की त्याची निंदा करणाऱ्यांनी हे जाणावं की देवाने त्याला वेगळं केलेलं आहे, त्याच्या सेवेसाठी, स्वतःसाठी, त्याच्या पवित्रीकरणासाठी देवाने दाविदाला वेगळं केलेलं आहे, हे त्याचे छळ करणाऱ्यांनी जाणावं ही दाविदाची इच्छा आहे. And the people who were taunting and attacking him, he wanted them to know that the Lord has set David apart. एवढंच नाही की दाविदाला हे देखील ठाऊक आहे की देवाने मला निवडलेलं आहे, ते यासाठी नाही की माणसांकडून मला प्रशंसा मिळावी, माणसांकडून माझी वाहवा व्हावी, तर त्याचं पारितोषिक हे स्वर्गात आहे, त्याचं प्रतिफळ हे स्वर्गात राखून ठेवलेलं आहे, हे याच्याविषयी दाविदाला पूर्ण भरोसा आहे. And here David is expressing that he did not want the praises from the world or the men, but the reward he desires from the Lord in heaven. वचन 4 आणि 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दावीद आता स्वतःशी संभाषण करत आहे. Now David in verse 4 and 5 is talking to himself. आणि त्यासोबत तो सल्ला देखील देत आहे. तो म्हणतो की धाक धरा आणि पाप करू नका. And he is giving the counsel even. He says that be angry and do not sin. आणि तो त्या ठिकाणी वचन 4 मध्ये म्हणतो की धाक धरा किंवा रागे भरा परंतु पाप करू नका. स्वतःची निंदा आणि अप्रतिष्ठा होताना त्याच्याकडे रागवण्याचे भरपूर कारण होते, सर्व कारण होते. He had reasons to get angry. तरी देखील अशा परिस्थितीमध्ये पाप न करण्याचा तो निर्धार करत आहे. And in these circumstances, he is taking the decision not to sin. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व शक्यता असताना, देवाविरुद्ध पाप करण्याची शक्यता असताना देखील तो स्वतःच्या हृदयाचं परीक्षण करण्याचं निवडतो. Instead of sinning, he is examining his own heart. आणि तो म्हणतो की तुम्ही आपल्या हृदयाशी संभाषण करा आणि शांत राहा. He says, ponder in your own heart, on your beds, and be silent. प्रियानो, मनन करणं आणि देवाच्या वचनानुसार स्वतःचं परीक्षण करणं, ख्रिस्तामध्ये वेळ घालवणं, हे कधीही शास्त्रानुसार आशीर्वादाची गोष्ट आहे. We know that pondering and meditating on the word of the Lord, spending time with the Lord, this is a blessed time or blessed thing according to the Bible. जेव्हा आम्ही आत्मपरीक्षण करतो, प्रभू सोबत वेळ घालवतो, शांत राहतो, त्यावेळेस आपण देवाच्या स्वभावावरती आपलं चिंतन करतो. When we spend time in quiet time with the Lord, we meditate on the attributes of God. आम्ही देवाच्या वचनाने आमचं हृदय आणि मन भरून टाकतो. We fill our hearts and minds with the word of the Lord. परमेश्वराचा सर्व चांगुलपणा, देवाचा करार, देवाने केलेली प्रेम, दया, विश्वासूपणा, या सर्व गोष्टींवरती आम्ही मनन करतो, त्यावेळेस देव आम्हाला शांती देतो. We meditate on the faithfulness of the Lord, His covenant and His love. जेव्हा आम्ही परमेश्वरावर भाव ठेवून त्याची सेवा करतो, त्याचं आज्ञापालन करतो, त्यावेळेस आम्ही देवाच्या जवळीकतेचा अनुभव घेतो. When we trust the Lord and serve Him, we feel the closeness with the Lord. वचन 6 मध्ये तो म्हणतो की तू आपल्या मुखाचा प्रकाश आम्हावरती पाड. In verse 6 he is praying, lift up the light of your face upon us. पुष्कळ लोक जे आहेत ते देवाकडून भौतिक लाभाची अपेक्षा ठेवून परमेश्वराला हाक मारतात, परंतु देवाचे जे निवडलेले लोक आहेत त्यांना माहिती आहे की देवाचं फेवर, देवाचा अनुग्रह माझ्या होण्याची गरज आहे, म्हणून तो देवाकडे याचना करतो, देवाकडे तो नम्र होतो आणि प्रार्थना करतो. Many people pray just for the physical blessings, but he desires the grace of the Lord. आणि म्हणून त्याला माहिती आहे की धान्य आणि द्राक्षारस या सर्वांपेक्षा अधिक आनंद मला प्रभूमध्ये आहे. He knew that more than the grain and wine, his joy is in the Lord.
आणि हा आशीर्वाद हे देवाच्या कृपेमध्ये विसावा घेण्यामध्ये आहे. And the blessing is resting in the Lord, resting in His blessings. देव त्याच्या निवडलेल्या लोकांना आत्मिक शांती, निर्भयता आणि सर्व प्रकारचे आत्मिक आशीर्वाद देऊन तृप्त करतो. Lord blesses His people with the peace and boldness. आणि म्हणून तो वचन 7 मध्ये म्हणू शकला की ज्यांचे धान्य व त्यांचा नवा द्राक्षरसी विपुल होतात तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या हृदयात घातला आहे. And He's saying that more than when people get the joy in their life by getting grain and wine, He says that He has more joy than them in His own heart. वचन 8 मध्ये तो म्हणतो की स्वस्तपणे मी अंग टाकीन आणि झोपीही जाईन कारण यहोवा तूच केवळ मला मी निर्भयपणात राहावे असे करतोस. In peace I will both lie down and sleep. प्रियांनो, आम्हाला सर्व प्रकारच्या अशांतीमध्ये, सर्व प्रकारच्या निंदा होत असताना आणि जग आमच्या विरुद्ध असताना आम्हाला हा आनंद आहे की आम्ही देवाच्या कृपेमध्ये, कृपेच्या अनुग्रहामध्ये आम्ही विसावा घेतलेले लोक आहोत. The tumult or the confusion or chaos around us, but still we are the people who rested in the blessing and the grace of Lord. अशा वेळेस आम्ही स्वतःहून त्यांच्या विरुद्ध काही करण्याऐवजी आम्ही स्वतः आमचं आत्मपरीक्षण करणं, प्रभूच्या चरणी बसणं आणि देवाच्या वचनातून आम्ही मनन करणं हे गरजेचं आहे. Instead of working against the enemies, it is good to meditate at the feet of the Lord. आम्ही आमचं लक्ष परमेश्वराकडे लावू आणि परमेश्वराला आम्ही हे आठवू की परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे, त्याने आम्हाला वेगळं केलेलं आहे यासाठी की त्याचा गौरव माझ्या जीवनातून प्रगट व्हावा. We should know that the Lord has elected us in order to glorify His name. आमचं पवित्रकरण व्हावं, आम्ही त्याच्या सेवेसाठी वेगळे व्हावे म्हणून तो आम्हाला घडवत आहे आणि या सर्व गोष्टींचा तो उपयोग करत आहे. He is sanctifying us and He is preparing and equipping us so that we may serve Him. त्याने आमचा शत्रूचं सैतान, आमचं पाप, आमचं मरण या सर्व गोष्टीपासून आम्हाला त्याच्या करारामुळे, त्याच्या पुत्रामुळे आम्हाला वेगळं केलेलं आहे. Because of His Son and because of the covenant, He has delivered us from sin, from death and the devil. त्याने आम्हाला मुक्ती, पापांची क्षमा आणि सार्वकालिक जीवन देऊन आशीर्वादित केलेले आहे. Lord has blessed us with everlasting life and forgiveness. या आपण देवाने ख्रिस्तामध्ये आपल्यावर केलेल्या सर्व कराराचं आणि आशीर्वादाचं स्मरण करून आत्मविश्वासाने त्या परमेश्वराची उपासना करू. Let us remember the wonderful works of the Lord and sincerely worship Him. परमेश्वराची आपण स्तुती करू. We will worship the Lord. आपण पुढे जाणार आहोत. थँक्यू ब्रदर अमित.